चेहऱ्यावरील मुरुमाचे, पिंपलचे किंवा वांगाचे डाग, काळवटपणा चेहऱ्यावर आलेला किंवा त्यासोबतच स्किन इरिटेशन, रॅशेस अशा प्रकारचे स्किन प्रॉब्लेमसाठी आज मी पॉवरफुल एक घरगुती उपाय घेऊन आलेली आहे, जो की 100% नॅचरल आहे। तुम्हाला अशा प्रकारचे डाग किंवा स्किन उजळायचे असेल, त्यासोबतच पिंपल्स येऊ नयेत यासाठी हा घरगुती उपाय खूप कामी येतो। एकदा पूर्ण हा उपाय स्टेप बाय स्टेप फॉलो करा, 100% रिझल्ट मिळेल आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। फक्त 3 वस्तू आपण इथे लागणार आहेत आणि सुरुवातीला बघा, कडुलिंबाची पानं आपल्याला घ्यायची आहेत। कडुलिंबाची पानं फ्रेश ताजी घ्यायची, त्यानंतर त्याला स्वच्छ धुवायचं। कडुलिंबाची पानं जसे की आपल्या सर्वांनाच माहित आहे, एक औषधीय वनस्पती आहे आणि जसंही असं काही रॅशेस झालं किंवा इन्फेक्शन झालं की कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करायला सांगतात डॉक्टर देखील, आणि वडीलधारी घरचे माणसं देखील अगोदर कडुलिंबाच्या पानाचाच वापर करायला सांगतात अशा प्रकारचे प्रॉब्लेम आल्यानंतर। आणि आपण चेहऱ्यासाठी देखील याचा वापर करू शकतो। फक्त काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे, जी की डिटेलमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। तर आता बघा, स्वच्छ ही कडुलिंबाची पानं आपण धुवून घेतलेली आहेत। त्याला आपल्याला पाणी पूर्ण काढून असं कोरडं करायचं आहे। त्यानंतर आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे, स्किनसाठी आपण वापरत आहोत त्यामुळे स्वच्छतेची नक्की काळजी घ्या। एका भांड्यामध्ये मी स्वच्छ प्यायचं पाणी घेतलेलं आहे 2 कप, त्यामध्ये मी ही कडुलिंबाची पानं टाकलेली आहेत। आता आपण याला गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवायचं आणि झाकून ठेवायचं, घट्ट झाकून ठेवायचं, म्हणजे याची जी वाफ तयार होते ना ती यामध्येच पडली पाहिजे, कारण की याचं जो वाफ आहे ना तर ती देखील आपल्या स्किनसाठी अमृता समान ठरू शकते। अजिबात त्याला वाया घालायचं नाही। यामध्येच आपण याला छान झाकून थोडंसं उकळून घेतलं आणि असं छान उकळल्यानंतर आता बघा, खूप सध्या हे गरम आहे आणि पानंही छान वाफली गेलेली आहेत। त्यानंतर आता आपण याला एका दुसऱ्या बाउलमध्ये काढूयात। पानं वेगळी करायची आणि हे लिक्विड वेगळं करायचं, पण हे लिक्विड फेकून द्यायचं नाही। हे लिक्विड खूपच कामी येऊ शकतं आपल्या, कारण की यामध्येच पूर्ण या पानाचा अर्क आलेला आहे। तर 2 पद्धती 2 स्टेपमध्ये आपण ही रेमेडी करणार आहोत। तर बघा, आता पानं जी आहेत ना ते पूर्ण पाणी काढून मी टाकलं आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कडुलिंबाची पानं टाकली। त्यानंतर बघा, एका वाटीमध्ये मी काढलेलं आहे कडुलिंबाचं पाणी आणि त्यानंतर आपल्याला जे पाणी आहे ना कडुलिंबाचं ते टाकायचं आहे 2 ते 3 चमचे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि मिक्सरमध्ये याला छान फिरवून घ्यायचं। अशा प्रकारे छान पेस्ट करायची। खूप बारीक होत असेल तर अजूनच चांगलं, थोडी मोठी जरी राहिली तरी काहीच हरकत नाही। आता ही पूर्ण पेस्ट आपण गाळणीमध्ये टाकून छान याला गाळून घेऊयात। याला दाबून याचा रस पूर्ण अर्क याचा काढायचा आहे आणि खूप बारीक अशी छान स्मूथ पेस्ट झालेली असेल, जसं पालकाची पेस्ट छान होते तर तुम्ही ती पेस्टच पूर्ण वापरू शकता। पण इथे मला थोडा वेळ लागला आणि बारीक होत नव्हतं म्हणून मी याचा रस घेतलेला आहे। आणि आता बघा, हा रस जो आहे ना तो आपण असाच वापरायचा नाही, तर यामध्ये टाकायचा आपल्याला ॲलोवेरा जेल। इथे तुम्ही कोरफड जी आहे ना तुमच्याकडे ताजी, ती देखील त्याचा गर काढून टाकू शकता। माझ्याकडे जेल होतं ते मी 1 चमचा यामध्ये टाकलेला आहे। तर 2 चमचे या रसासाठी 1 चमचा आपल्याला टाकायचा आहे इथे ॲलोवेरा जेल। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। आता यानंतर बघा, आपल्याला यामध्ये टाकायची आहे व्हिटॅमिन ईची गोळी, जी की खूप चांगली असते आपल्या स्किनसाठी। बरेच जण सजेस्ट करतात आणि ही आपल्या स्किनला ग्लोईंग बनवण्यासाठी, डाग काढण्यासाठी देखील खूप कामी येते। फक्त व्हिटॅमिनची गोळी देखील आपण अशा प्रकारे फोडून जरी स्किनवरती लावली तरी चांगली असते आणि यामध्ये टाकली तर अजूनच चांगलं। तर व्हिटॅमिन ई यामध्ये मी गोळी टाकून व्यवस्थित याला हलवून घेत आहे, ढवळून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। आता बघा, याला स्वच्छ आपल्याला काही बॉटल तुमच्याकडे असतील, माझ्याकडे हे डब्बे आहेत 2 स्वच्छ, त्यामध्ये मी काढणार आहे आणि थोडंसं आपण वाटीत ठेवूयात। आता हे कधी कसं कुठे वापरायचं ते बघूयात। आणि बऱ्याच वेळा काय होतं, जसं आता हे स्किन इरिटेशन आहे, चेहऱ्यावरील पिंपलचे डाग किंवा काही डाग घालवण्यासाठी किंवा काही ॲलर्जी झाली असेल त्यासाठी, फक्त चेहऱ्यासाठीच नाही, तुम्ही याला तुमच्या स्किनवरती कुठेही ॲलर्जी रॅशेस झाले असेल त्याच ठिकाणी देखील वापरू शकता। आता याला कसं अप्लाय करायचं ते बघूयात। ते दोन्ही डब्बे मी फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत। फ्रीजमध्ये ठेवून 15 ते 20 दिवसापर्यंत तुम्ही त्याचा वापर करू शकता। चेहऱ्यावरती आता सुरुवातीला आपल्याला कडुलिंबाचं पाणी लावायचं आहे। चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा, त्यानंतर कडुलिंबाचं पाणी अशा प्रकारे लावायचं, हळूहळू मसाज करत कॉटनच्या मदतीने किंवा हाताने देखील अशा प्रकारे बोटाने तुम्ही लावू शकता। जिथे डाग आहेत तिथे लावा, नाही तर पूर्ण चेहऱ्यावरती देखील लावलं तरी चालेल। हे कडुलिंबाचं पाणी क्लिन्झिंगचं काम करतं। काही इन्फेक्शन असेल, जे डाग असतात किंवा रॅशेस आहेत ते वाढत जातात, त्याला कमी करण्याचं काम करतं। आता आपण जे तयार केलेले आहे कडुलिंबाच्या पानाची क्रीम, ती कशी वापरायची ते बघणारच आहोत। त्यामुळे आपले स्किन प्रॉब्लेम दूर होणारच आहेत। त्यासोबत बऱ्याच जणांना पिरियड्समध्ये देखील भरपूर त्रास असतात
बऱ्याच जणांना पिरियड्समध्ये खूप जास्त इरिटेशन होतं, रॅशेस होतात, रेडनेस होते, इचिंग होते आणि जास्त करून तर हा प्रॉब्लेम होतो पॅड वापरल्यामुळे. पण आता तुम्ही म्हणाल पिरियड्समध्ये पॅड नाही वापरायचे तर काय वापरायचं, तर त्यासाठी मी घेऊन आलेली आहे सर्वात बेस्ट ऑप्शन एव्हरटीनचं मेन्स्ट्रुअल. आणि त्यासोबत पॅड पासून तुमची नेहमीसाठी सुट्टी होईल. कारण की काय होतं पॅडमुळे तुम्ही पाहिलं असेल कुठे गेले की लिकेजचा प्रॉब्लेम येतो, त्याचसोबत चेंज करावं लागतं आणि कुठे टाकावा, फेकून द्यावा, बरंच असे काही प्रॉब्लेम्स येतात, रॅशेस होतात आणि त्यासोबत सारखं चेंज करावं लागतं. पण आपण जे एव्हरटीनचा मेन्स्ट्रुअल कप जो आहे ना, तो जर तुम्ही वापरला तर तुम्ही बघाल याचे खूपच जास्त फायदे आहेत. आणि जसं की तुम्ही इथे बघू शकता हा कप साईज मध्ये देखील मिळतो, जसं की तुमच्या एजनुसार तुम्ही साईज चूज करू शकता. आणि यासोबतच आपल्याला हे ठेवण्यासाठी अशी एक बॅग दिली जाते. त्यासोबत याला कसं वापरायचं काय सर्व डिटेल्स मध्ये यामध्ये सांगितलेलं आहे. आणि हा जो कप आहे ना तो असा 100% सेफ आहे, कोणताही वास येत नाही, त्यासोबतच डिस्कम्फर्ट याने होत नाही, कुठेही तुम्ही बिनधास्त जाऊ शकता, अजिबात काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि याला कसं वापरायचं काय ते आपण बघूयात. हा खूप सॉफ्ट आहे आणि यामुळे इरिटेशन होत नाही, लीक प्रूफ आहे, त्यासोबतच मेडिकल गायडन्सनुसार याला बनवलेला आहे, सिलिकॉन आहे, तुम्ही बघू शकता. तुम्ही एकदा जर हा मेन्स्ट्रुअल कप वापरला ना तर कधीच यानंतर तुम्ही पॅड वापरणार नाहीत. एवढा हा अगदी जसं कम्फर्ट तर देतोच, त्यासोबत लीक होत नाही आणि सॉफ्ट आहे. त्यासोबत जसं की बऱ्याच जणांना अशी शंका असते की आपण हा वापरल्यानंतर बॉडीमध्ये टाकल्यानंतर तो परत निघेल की नाही, तर असा काहीही प्रॉब्लेम होत नाही, सहज आपण याला काढू शकतो. आणि याला वापरायचं कसं ते बघा. हा जो मेन्स्ट्रुअल कप आहे त्याला अशा प्रकारे आपण फोल्ड करायचं, हे असं, आणि त्यानंतर आपल्याला वजायनल एरियाजमध्ये हे टाकायचं आहे आणि प्युबिक बोनच्या दिशेने थोडंसं वर सरकवायचं आहे. आणि वर सरकवल्यानंतर जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटल्यानंतर हे आपोआपच अशा प्रकारे योग्य ठिकाणी गेल्यानंतर पॉपअप होतं, आवाज येतो हा पॉपअपचा थोडासा, आणि त्यानंतर हा पूर्ण ओपन होतो. ओपन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता भरपूर मोठा हा कप आहे. अगदी तुम्ही जर एकदा वापरला, एकदा लावलाच म्हणजे रात्री झोपण्या अगोदर लावला तर सकाळी तुम्ही बघाल तेव्हाच तुम्हाला हा चेंज करायची गरज पडेल. एवढा वेळ बिनधास्त तुम्ही झोपू शकता, काहीच प्रॉब्लेम येत नाही. आणि एकदा ट्राय करून बघा. त्यासोबत हा मेन्स्ट्रुअल कप एव्हरटीनचा तुम्हाला घ्यायचा असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, नक्की एकदा तिथून खरेदी करा, म्हणजे पॅड पासून आणि होणाऱ्या रॅशेस पासून, होणाऱ्या त्रासापासून कायमची तुम्हाला सुटका मिळेल. पिरियड्स मध्ये येणाऱ्या या समस्या तर आपण अशा प्रकारे दूर करू शकतो, पण आपल्या स्किनसाठी हा आपला घरगुती उपाय खूपच बेस्ट आहे. आणि त्यासाठी बघा, अगोदर आपण कडुलिंबाच्या पाण्याने पूर्ण चेहरा स्वच्छ धुवून घेतल्यासारखा किंवा चेहऱ्यावरती क्लिन्झर सारखा त्याचा वापर केला. त्यानंतर ही आपल्याला तयार केलेली क्रीम चेहऱ्यावरती अशा प्रकारे लावायची आहे. बोटाने किंवा तुम्ही कॉटनच्या मदतीने, कापसाच्या मदतीने लावू शकता. आणि त्यानंतर बघा इथे आपल्याला ही जी क्रीम आहे किंवा हे लोशन एक प्रकारे तयार जे आपण केलेलं आहे ते ठेवायचं आहे. साधारण 10 ते 15 मिनिट याला ठेवायचं आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. मला अगोदर पिंपलचा खूप जास्त त्रास होता, डाग खूप जास्त झाले होते, चेहरा काळवटला होता, पण आता बघू शकता चेहऱ्यावरती एकही तुम्हाला डाग दिसणार नाही. आणि तो या घरगुती उपायामुळेच मला फरक मिळालेला आहे. तुम्हालाही नक्कीच याचा रिझल्ट मिळेल सांगितल्याप्रमाणे पूर्ण कृती केल्यानंतर. आणि बघा 15 ते 20 मिनिट ठेवल्यानंतर पहिल्याच दिवशी तुम्हाला फ्रेश वाटेल, रिझल्टही चांगला मिळेल. आणि काही दिवस तुम्ही जर याला दररोज केलं तर कायमचा तुमच्या चेहऱ्यावरील डाग निघून जातील. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा. धन्यवाद.